नमस्कार. आज आपण भारतीय संविधानाच्या एका खूप महत्त्वाच्या आणि पॉवरफुल भागाबद्दल बोलणार आहोत. तो भाग म्हणजे आपल्या राज्यांमध्ये जी उच्च न्यायालये आहेत, त्यांचे अधिकार आणि त्यांची शक्ती नेमकी काय आहे. चला, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केलाय की आपल्या राज्यात आपल्या हक्कांचं रक्षण खरं तर कोण करतं? सरकार, पोलीस की आणखी कोणी? या सगळ्यांपेक्षा वेगळी एक अशी संस्था आहे जी फक्त आणि फक्त नागरिकांच्या हक्कांसाठीच उभी असते, आणि ती म्हणजे आपली न्यायव्यवस्था. चला तर मग आपल्या संविधानाची ही टूलकिट उघडून पाहूया आणि बघूया की उच्च न्यायालयाच्या हातात नागरिकांचे रक्षण करण्यासाठी नक्की कोणती शक्तिशाली साधनं दिली आहेत. आणि या टूलकिटमधलं पहिलं आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे कलम 226. हे कलम म्हणजे एक प्रकारे नागरिकांसाठी एक सुरक्षा ढालच आहे. बघा, या कलमानुसार उच्च न्यायालयाला फक्त आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याचाच अधिकार नाहीये, तर त्याही पलीकडे जाऊन इतर कोणत्याही प्रयोजनासाठी सुद्धा आदेश देण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ काय होतो की आपलं कोणतंही कायदेशीर हक्क असेल त्यासाठी सुद्धा उच्च न्यायालय आदेश देऊ शकतं. म्हणजे विचार करा, यांचं अधिकार क्षेत्र किती मोठं आहे. पण न्यायालय हे आदेश कसे देतं? तर रिट या शब्दाद्वारे. रिट म्हणजे काय? सोप्या भाषेत हा न्यायालयाकडून मिळणारा एक औपचारिक लेखी आदेश आहे, आणि हे एक इतकं शक्तिशाली कायदेशीर साधन आहे जे एक सामान्य नागरिक सुद्धा वापरू शकतो. आपल्या संविधानाने उच्च न्यायालयाला तब्बल 5 प्रकारचे असे शक्तिशाली रिट्स जारी करण्याचा अधिकार दिलाय, आणि प्रत्येक रिटचं काम वेगळं आहे. जसं की हेबियस कॉर्पस, म्हणजे जर कोणाला बेकायदेशीर अटक झाली तर त्याला न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश, किंवा मॅन्डमस, म्हणजे एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला त्याचं कायदेशीर काम करायला भाग पाडणारा आदेश. हे खरं तर नागरिकांच्या हातातली मोठी शस्त्र आहेत. आता इथे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय सुद्धा आहे, बरोबर? त्यांना कलम 32 नुसार रिट काढण्याचा अधिकार आहे. पण एक मोठा पण आहे. तो अधिकार फक्त आणि फक्त मूलभूत हक्कांसाठीच मर्यादित आहे. याउलट आपलं उच्च न्यायालय ते कलम 226 नुसार मूलभूत हक्कांसाठी तर रिट काढूच शकतं, पण त्याचबरोबर इतर कोणत्याही कायदेशीर हक्कासाठी सुद्धा. म्हणजे या बाबतीत उच्च न्यायालयाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षाही जास्त व्यापक आहेत. कमाल आहे. चला, आता टूलकिटमधल्या पुढच्या साधनांकडे वळूया. ही साधनं उच्च न्यायालयाला फक्त हक्कांचं रक्षण करायलाच नाही, तर राज्यातील संपूर्ण न्यायिक व्यवस्थेचे संरक्षक बनवतात. आता बघूया कलम 227. हे कलम उच्च न्यायालयाला एका सुपरवायझरची भूमिका देतं. याचा अर्थ राज्यातल्या सर्व लहान न्यायालयांवर आणि न्यायाधिकरणांवर म्हणजेच ट्रिब्युनल्सवर देखरेख ठेवण्याचा अधिकार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सशस्त्र दलांची जी न्यायालये असतात ती यातून वगळलेली आहेत. मग ही देखरेख म्हणजे नक्की काय? तर बघा, पहिलं म्हणजे उच्च न्यायालय खालच्या कोर्टाकडून कामाचे अहवाल मागवू शकतं. दुसरं, त्या कोर्टांच्या कामकाजासाठी नियम बनवू शकतं. आणि तिसरं, रेकॉर्ड कीपिंग कसं करायचं त्याचे नमुने ठरवू शकतं. थोडक्यात काय, तर संपूर्ण व्यवस्था सुरळीत आणि व्यवस्थित चालावी ही जबाबदारी उच्च न्यायालयाची असते. आता पाहूया कलम 228. हे कलम खूपच महत्त्वाचं आहे. जरा विचार करा, जर एखाद्या खालच्या कोर्टात असा खटला आला जिथे थेट संविधानाचा अर्थ लावण्याचा प्रश्न उभा राहिला, तर काय होईल? मोठा गोंधळ होऊ शकतो, बरोबर? म्हणूनच जेव्हा कधी असा कायद्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण होतो, तेव्हा उच्च न्यायालय तो खटला थेट स्वतःकडे हस्तांतरित करू शकतं. असं का? कारण संविधानाचा अर्थ सगळीकडे एकसारखाच लावला गेला पाहिजे. वेगवेगळ्या न्यायालयांनी वेगवेगळे अर्थ लावले तर संपूर्ण व्यवस्थेत गोंधळ निर्माण होऊ शकतो. ही स्पष्टता राखण्याचं काम हे कलम करतं. आता आपण आपल्या टूलकिटच्या शेवटच्या भागात आलो आहोत. इथे आपण ती साधनं बघणार आहोत जी उच्च न्यायालयाला त्याचं स्वातंत्र्य आणि त्याची पोहोच टिकवून ठेवण्यास मदत करतात. कलम 229 हे उच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्याची, त्याच्या स्वायत्तेने हमी देतं. न्यायव्यवस्था कोणत्याही बाह्य राजकीय किंवा आर्थिक दबावापासून पूर्णपणे मुक्त असायला हवी. त्यासाठी हे कलम खूप महत्त्वाचं आहे. पण ते हे करतं कसं? याचं उत्तर या 3 स्तंभांमध्ये आहे. पहिलं, उच्च न्यायालयातील अधिकारी आणि सेवकांची नियुक्ती थेट मुख्य न्यायाधीश करतात. दुसरं, त्यांच्या नोकरीच्या अटी आणि नियम म्हणजे सेवाशर्ती सुद्धा न्यायालयाच ठरवतं. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे,
न्यायालयाचा प्रशासकीय खर्च राज्याच्या एकत्रित निधीवर आकारला जातो. याचा अर्थ त्यावर विधानसभेत मतदान होत नाही आणि हेच त्यांच्या खऱ्या स्वातंत्र्याचा पाया आहे. आणि आता शेवटचं कलम 230. हे कलम संसदेला एक विशेष अधिकार देतं. तो म्हणजे एखाद्या उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र एखाद्या जवळच्या केंद्रशासित प्रदेशापर्यंत वाढवण्याचा. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं मुंबई उच्च न्यायालय, ज्याचं अधिकार क्षेत्र गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवपर्यंत आहे. तर आपण ही सगळी कलमं, ही सगळी साधनं पाहिली, पण या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे, यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? चला, आपली संविधानाची टूल किट एकदा पटकन आठवूया. कलम 226 हे नागरिकांसाठी एक अभेद्य ढाल आहे. कलम 227 आणि 228 हे संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी मार्गदर्शक आहेत. आणि कलम 229 आणि 230 हे उच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्याचा मजबूत पाया आहेत. हे सर्व मिळूनच एक शक्तिशाली आणि स्वतंत्र न्यायपालिका बनवतात. तर मग जाता जाता हा एक विचार नक्की करा. आपल्या लोकशाहीला जर खऱ्या अर्थाने निरोगी ठेवायचं असेल तर एक मजबूत, एक स्वतंत्र आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारं उच्च न्यायालय किती आवश्यक आहे, नाही का? ही सगळी कलमं, ही सगळी साधनं ह्याच गोष्टीची खात्री करतात. आणि खरं सांगायचं तर हेच आपल्या संविधानाचं खरं सौंदर्य आहे. चला, आज भारतीय न्यायव्यवस्थेच्या अगदी मुळाशी जाऊया. म्हणजे संविधानातल्या त्या कलमांबद्दल बोलूया जी आपल्या राज्यांच्या कोर्ट्सचा पाया आहेत. तर मग प्रश्न येतो की आपली न्यायालयं स्वतंत्र आणि एकदम कार्यक्षम कशी राहतात? याचंच उत्तर दडलंय संविधानाच्या कलम 231 ते 235 मध्ये. संविधानकर्त्यांनी काही खास नियम बनवले आहेत. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी संविधानाचं मूळ ध्येय काय होतं? एक स्वतंत्र न्यायपालिका. मग पाहू की एकच कोर्ट अनेक राज्यांसाठी कसं काम करतं, न्यायाधीशांची निवड कशी होते, हायकोर्टाचं नियंत्रण कसं असतं, आणि सगळ्यात शेवटी हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे. चला, तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे बघावं लागेल की डॉक्टर B.R. आंबेडकरांसारख्या संविधानकर्त्यांसमोर मूळ आव्हान काय होतं. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. एक अशी न्यायव्यवस्था उभी करायची जी राजकीय हस्तक्षेपापासून पूर्णपणे मुक्त असेल, म्हणजे एक एकीकृत आणि स्वायत्त न्यायव्यवस्था. यासाठी त्यांनी 1935च्या भारत सरकार कायद्यासारख्या स्रोतांमधून प्रेरणा घेतली आणि एक अशी सिस्टम बनवली जिथे न्यायाधीशांची नियुक्ती आणि कोर्टाचं प्रशासन राजकीय दबावाखाली येणार नाही. पण हे त्यांनी प्रत्यक्षात कसं आणलं? आता वळूया प्रत्यक्ष रचनेकडे आणि बघूया की त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात कशी उतरवली. हे बघा, कलम 231 काय म्हणतं की संसद कायद्याने 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा एखाद्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी एकच कॉमन हायकोर्ट स्थापन करू शकते. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता कार्यक्षमता. विचार करा, 1956 मध्ये 7व्या घटना दुरुस्तीने हा बदल आणला गेला. ज्या लहान राज्यांना स्वतःचं हायकोर्ट परवडत नव्हतं त्यांच्यासाठी हा एक खूपच हुशार आणि खर्च वाचवणारा उपाय होता. आता ही स्लाइड बघा. जे कोणी परीक्षेची तयारी करत असेल त्यांच्यासाठी हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. स्थापना करण्याचा अधिकार कोणाला? तर संसदेला. उद्देश काय? लहान राज्यांसाठी कमी खर्चात न्यायव्यवस्था. आणि याचा उत्तम उदाहरण म्हणजे बॉम्बे हायकोर्ट, जे महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांसाठी काम करतं. याला कायदेशीर आधारही आहे. स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध नारायण या 1980च्या केसमध्ये हे वैध ठरवलं गेलंय. आणि हो, एक छोटीशी ऐतिहासिक नोंद. कलम 232 जे व्याख्येबद्दल होतं ते 1956 मध्येच रद्द झालंय. त्यामुळे आता ते लागू नाही. फक्त इतिहासाचा एक भाग म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे, तर न्यायालयाची रचना तर झाली, पण ती चालवण्यासाठी योग्य माणसं कशी निवडायची? इथेच कलम 233 आणि 234 यांची एंट्री होते. इथे न्यायाधीशांच्या नियुक्तीचे 2 वेगवेगळे मार्ग दिसतात. एकीकडे आहेत जिल्हा न्यायाधीश, ज्यांची नियुक्ती कलम 233 नुसार होते. राज्यपाल त्यांची नियुक्ती करतात, पण उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून. आणि दुसरीकडे आहेत इतर न्यायाधीश, ज्यांची नियुक्ती कलम 234 नुसार होते. इथेही नियुक्ती राज्यपालच करतात, पण उच्च न्यायालय आणि राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच PSC यांच्याशी सल्लामसलत करून बनवलेल्या नियमांनुसार. जिल्हा न्यायाधीशांसाठी कमीत कमी 7 वर्षांचा वकिलीचा अनुभव लागतो, तर इतर न्यायाधीशांची भरती स्पर्धा परीक्षांमधून होते. हा आकडा लक्षात ठेवा, 7 वर्ष. कलम 233 नुसार जिल्हा न्यायाधीश पदासाठी विचार होण्याकरता वकील म्हणून कमीत कमी 7 वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक आहे.
ही एक खूप महत्वाची अट आहे. आणि याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निकाल आहे. चंद्रामोहन विरुद्ध उत्तर प्रदेश या 1966च्या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलं की उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करणं ही केवळ एक पोकळ औपचारिकता नाही. याचा अर्थ काय? तर हायकोर्टाची शिफारस ही जवळजवळ बंधनकारक असते. राजकीय हस्तक्षेपाला रोखण्यासाठी हा एक जबरदस्त उपाय आहे. चला, न्यायाधीशांची नियुक्ती झाली, पण खालच्या कोर्टांचं स्वातंत्र्य रोजच्या रोज कसं टिकवून ठेवायचं हे काम करतं कलम 235. सोप्या भाषेत सांगायचं तर कलम 235 हे उच्च न्यायालयाला जिल्हा न्यायालयांसकट संपूर्ण ज्युडिशरीवर प्रशासकीय नियंत्रण देतं. म्हणजे हायकोर्ट एका प्रशासकीय सुपरवायझरसारखं काम करतं. ते हे सुनिश्चित करतं की राज्याची संपूर्ण न्यायव्यवस्था एकसंध आणि स्वतंत्रपणे काम करत राहील. आणि हे नियंत्रण अगदी ठोस आहे. यात काय काय येतं? पहिलं म्हणजे पदस्थापना, म्हणजे कोणता न्यायाधीश कुठे काम करेल हे ठरवणं. दुसरं पदोन्नती, म्हणजे त्यांच्या करिअरमधल्या बढतीचं व्यवस्थापन. आणि तिसरं रजा मंजूर करणं. या सगळ्या गोष्टी हायकोर्टाच्या हातात असल्यामुळे न्यायाधीश कोणत्याही बाह्य प्रभावापासून दूर राहतात. आत्तापर्यंत आपण या सगळ्याची कार्यपद्धती पाहिली, पण आता या सगळ्याला मोठ्या चित्राशी जोडून बघूया. म्हणजे ही सगळी घटनात्मक यंत्रणा आज आपल्यासाठी इतकी महत्वाची का आहे? तर मग मुख्य मुद्दा काय आहे? ही सगळी कलमं मिळून एक ढाल तयार करतात, न्यायिक स्वातंत्र्याची ढाल. बघा, कलम 231 एक कार्यक्षम आणि एकसंध कोर्ट सिस्टम देतं. कलम 233 आणि 234 हे सुनिश्चित करतात की नियुक्ती गुणवत्तेवर आणि अनुभवावर होईल, राजकीय पसंतीवर नाही. आणि कलम 235 हायकोर्टाला एक संरक्षक ढाल म्हणून काम करण्याची शक्ती देतं. या सगळ्याचं अंतिम ध्येय एकच आहे: नागरिकांना निष्पक्षपाती आणि स्वतंत्र न्याय मिळावा. ही सगळी व्यवस्था 70 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. आणि यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या 21व्या शतकात, बदलत्या काळात आणि नव्या आव्हानांसमोर न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य जपण्यासाठी ही घटनात्मक संरक्षणं अजूनही पुरेशी आहेत का? जसजसा समाज बदलतोय तसतसं या तत्वांचा अर्थ आणि त्यांचं संरक्षण करण्याची पद्धतही बदलायला हवी का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. चला तर आज भारतीय संविधानातल्या 5 अशा महत्वाच्या कलमांबद्दल बोलूया, जी आपल्या न्यायव्यवस्थेचा आणि प्रशासनाचा अगदी कणा आहेत. आणि हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपल्याला शोधायचंय. आपण बघणार आहोत की अगदी स्थानिक न्यायालयांपासून ते दूरच्या बेटांपर्यंत हे सगळं नेमकं चालतं कसं? तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, स्थानिक न्यायाची रचना. म्हणजे संविधानानं प्रत्येक जिल्ह्यात न्यायव्यवस्थेसाठी एक स्पष्ट आराखडा कसा तयार केलाय ते बघूया. तर सुरुवात होते कलम 236 पासून. आता हे कलम काय करतं तर अधीनस्थ न्यायालय किंवा सबऑर्डिनेट कोर्ट्स म्हणजे नेमकं काय हे अगदी स्पष्ट करतं. यामुळे होतं काय की देशभरातल्या सगळ्या जिल्हा आणि त्याखालच्या न्यायालयांसाठी एकच नियम लागू होतो आणि कुठलाही गोंधळ राहत नाही. आत्ता बघा, जिल्हा न्यायाधीश असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते, बरोबर? पण गंमत अशी आहे की ह्या एकाच शब्दात अनेक वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अगदी सत्र न्यायाधीशांपासून ते मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांपर्यंत सगळेच. पण या इतक्या स्पष्ट व्याख्या का दिल्या आहेत? यामागे खूप मोठा आणि महत्वाचा उद्देश आहे. तो म्हणजे न्यायव्यवस्थेला कोणत्याही बाहेरच्या म्हणजे राजकीय किंवा इतर दबावापासून पूर्णपणे स्वतंत्र ठेवणं. आणि यामुळेच तर निष्पक्षपाती न्याय मिळण्याची खात्री राहते. आता आपण वळूया कलम 237 कडे. हे कलम याच स्वातंत्र्याचा पाया आणखी मजबूत करतं. कसं? तर हे राज्यपालांना काही विशेष अधिकार देतं, जेणेकरून दंडाधिकाऱ्यांच्या बाबतीतही न्यायव्यवस्थेची हीच स्वतंत्र तत्त्व लागू करता येतील. आणि हा बदल खरंच खूप मोठा आहे. बघा, ब्रिटिश काळात काय व्हायचं, एकाच अधिकाराकडे कार्यकारी आणि न्यायिक दोन्ही अधिकार असायचे. पण आपल्या संविधानाने निष्पक्षपातीपणा जपण्यासाठी ही दोन्ही कामं जाणीवपूर्वक पूर्णपणे वेगळी केली आहेत. ठीक आहे, आता आपण एका अशा कलमाबद्दल बोलणार आहोत ज्या संविधानात नाहीये. पण त्याची कहाणी आपल्याला खूप काही सांगून जाते की आपलं संविधान किती लवचिक आणि दूरदृष्टीने बनवलेले आहे. तर कलम 238ची गोष्ट अशी आहे की ते स्वातंत्र्यानंतरच्या भाग बी राज्यांसाठी तयार केलं होतं. ही राज्य म्हणजे काय? तर पूर्वीची जी संस्था नव्हती ती. पण मग 1956 मध्ये राज्यांची पुनर्रचना झाली आणि या कलमाची गरजच संपली, म्हणून ते काढून टाकण्यात आलं.
आणि हे कलम काढून टाकणं हीच गोष्ट हे सिद्ध करते की आपलं संविधान म्हणजे काही दगडावरची रेष नाहीये. ते एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या गरजानुसार स्वतःला बदलू शकतं, विकसित होऊ शकतं. चला आता न्यायालयांकडून प्रशासनाकडे वळूया. आपल्याला माहीत आहे की भारतात राज्यांसोबतच केंद्रशासित प्रदेशही आहेत. तर मग त्यांचं प्रशासन कसं चालतं हेच आपण आता कलम 239 आणि 240 मधून समजून घेऊ. यामागचं तत्त्व तसं खूप सोपं आहे. केंद्रशासित प्रदेश नावाप्रमाणेच थेट केंद्राच्या नियंत्रणाखाली असतात. राष्ट्रपती काय करतात तर एका प्रशासकाची नेमणूक करतात आणि त्यांच्या मार्फतच तिथला सगळा कारभार चालतो. ही तुलना बघितली की फरक लगेच लक्षात येतो. राज्यांमध्ये राज्यपाल आणि निवडून आलेलं मंत्रिमंडळ मिळून निर्णय घेतात, पण केंद्रशासित प्रदेशांमध्ये मात्र प्रशासक थेट राष्ट्रपतींच्या आदेशानुसार काम करतात. हाच या दोन्हीमधला सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक आहे. एवढंच नाही तर कलम 240 राष्ट्रपतींना आणखी एक महत्त्वाचा अधिकार देतं. ते म्हणजे काही विशिष्ट केंद्रशासित प्रदेशांसाठी त्यांच्या गरजेनुसार खास नियम बनवण्याचा अधिकार, जेणेकरून तिथली शांतता, प्रगती आणि सुशासन अबाधित राहील. हा तक्ता बघा, यावरूनच स्पष्ट होतं की राष्ट्रपतींचा हा विशेष अधिकार कुठे कुठे लागू होतो. आणि यात पुदुचेरीचं उदाहरण खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण तिथे जर स्थानिक विधानसभा अस्तित्वात असेल आणि काम करत असेल तर राष्ट्रपतींचे हे नियम तात्पुरते थांबवले जातात. म्हणजे तिथे लोकशाहीला प्राधान्य दिलं जातं. तर मग या सगळ्या कलमांचा अभ्यास केल्यावर आपल्यासमोर एक मोठं चित्र उभं राहतं, नाही का? या घटनात्मक आराखड्यातून आपण नेमकी कोणती मोठी तत्त्व शिकलो, चला थोडक्यात बघूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तत्त्व म्हणजे न्यायिक स्वातंत्र्य. आपलं संविधान अगदी जिल्हा स्तरापासूनच एक मजबूत आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था उभी करतं आणि तिला कोणत्याही बाह्य हस्तक्षेपापासून पूर्णपणे सुरक्षित ठेवतं. दुसरं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे प्रशासकीय लवचिकता. संविधानाने हे ओळखलंय की केंद्रशासित प्रदेशांच्या गरजा या राज्यांपेक्षा खूप वेगळ्या असू शकतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी एक वेगळी आणि लवचिक अशी प्रशासन प्रणाली तयार केली आहे. आणि तिसरं तत्त्व जे आपल्याला कलम 238च्या कथेतून कळतं ते म्हणजे घटनात्मक अनुकूलता. म्हणजेच आपलं संविधान हे बदलत्या भारतासोबत स्वतःला जुळवून घेण्यासाठीच बनवलेलं आहे. तर ही 3 तत्त्व स्वातंत्र्य, लवचिकता आणि जुळवून घेण्याची क्षमता आजही तितकीच महत्त्वाची आहेत, यात शंकाच नाही. पण एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे की 70 वर्षांपूर्वी बनवलेली ही चौकट आजच्या आधुनिक भारताच्या नवनवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी कितपत सक्षम आहे. यावर विचार करायला हवा.